मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाव चलो अभियानात काटोलमध्ये महाविकास आघाडीला भाजपकडून धक्के दिले जात आहेत। महाविकास आघाडीचे नेते इथले समीर उमप यांनी भाजपात प्रवेश केला। अनिल देशमुख यांचे खंदे कार्यकर्ते सतीश रेवतकर यांनी फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला। एकूणच पक्ष वाढवण्यासाठी आणि दुसऱ्या पक्षातले नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी रणनीती भाजपने आखलेली आहे। हो, काय सांगणार तुम्ही? अनिल देशमुखांसोबत काम केलं आतापर्यंत, आता भाजपात आले। गेल्या अनेक वर्षापासून अनिल देशमुख साहेबांसोबत आम्ही काम केलं, पण त्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही। निर्वाहन क्षेत्रामध्ये आम्ही बऱ्याचदा बोललो की येथील बेरोजगार युवकांसाठी जे आपली काटोल MIDC आहे तिथे एखादा उद्योग उभा राहिला पाहिजे, पण त्या MIDC मध्ये सौर ऊर्जाचे प्रकल्प लागले, अनेक जमिनी खाली आहे। एखादा बेरोजगार युवकाची इच्छा जरी असली की आपण इथे उद्योग उभा केला पाहिजे, पण तो उद्योग त्या अडचणीमुळे उभा करू शकत नाही। आणि त्यात आता MIDC 640 एकरची अधिग्रहण झाली आणि तिथे सुद्धा अजूनपर्यंत अविकसित आहे। म्हणून त्यांचा दृष्टीच ही विकासाची नसल्यामुळे एक या महाराष्ट्रामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे विकासाची दृष्टी ठेवणारे लोक आहे आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला। तुम्ही रेवतकरजी काय सांगणार? तुम्ही अनिल देशमुखांसोबत होते, आता भाजपात प्रवेश केलेला आहे। सतत 95 पासून जेव्हा अनिल देशमुख या मतदारसंघात आमदार म्हणून झाले त्या दिवशीपासून आम्ही सोबत आहोत। पण त्यांचा जो दृष्टिकोन विकासाच्या दृष्टीने जर पाहिलं तर शेतकऱ्यासाठी जेव्हा पाणी प्रकल्पाचे जेव्हा मोठे प्रकल्प सुरू केले तर अजूनही 0 ते 40 पर्यंत पाणी पोहोचलं नाही। म्हणजे साध्या शेतकऱ्याच्या हितार्थ निर्णय त्यांना आतापर्यंत सतत 25 वर्ष मंत्री असताना सुद्धा घेतलं नाही। आणि MIDC नरखेड असो किंवा काटोल असो, पण रोजगाराच्या बाबतीत जेव्हा जेव्हा आम्ही बोलत गेलो तर ते आता नाही तर समोर विदर्भात मंत्री एक तर मिळत नाही, आणि मिळालं जर अशा प्रकारची जर मागणी केली तर पुढच्या येणाऱ्या काळात सुद्धा मंत्रिपद या मतदारसंघात मिळणार नाही। म्हणून मोठी भूमिका रोजगाराची असो शेतकऱ्याची असो ही भूमिका मांडताना कधीच आम्हाला दिसले नाही। सतत 14 पासून जेव्हा माननीय बावनकुळे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि जो विकासाचा त्यांनी धडा लावला त्या विकासाला पाहून आणि देवेंद्रजीचं आताचं नेतृत्व पाहून ह्या सगळ्या विकासाच्या दृष्टीने आम्ही भाजपमध्ये राष्ट्रवादीच्या सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। असा आरोप होतो की सत्ता आहे म्हणून तुम्ही भाजपात गेलेले आहे, भाजपची सत्ता आहे, कामं होतात कार्यकर्त्यांची। आम्ही काही वंश परंपरेवाले लोक नाही आहे, आम्ही आमच्या मेहनतीवर राजकीय जीवनामध्ये जिवंत असणारे लोक आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही एखाद्या वेळेला कोणत्याही सत्तेमध्ये जर असेल आणि लोकांच्या कामासाठी जर सरकारकडे जावं लागत असेल तर याचा अर्थ हा थोडीच आहे की आपण सत्तेकडे गेलो। आणि म्हणून जो काही ह्या निर्वाचन क्षेत्राची अवस्था झालेली आहे तर त्या अवस्थेकडे बघून असं वाटलं की कुठंतरी आपण हा निर्णय आपण राजकीय जीवनासाठी आपल्या भागाच्या विकासासाठी आपण घेतला पाहिजे। कारण मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या अनेक विकास योजनेच्या फाईल मी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून DPDCकडे पाठवल्या, पण त्या फाईलीसुद्धा आम्ही महाविकास आघाडीमध्ये सोबत राहून जिल्हाधिकाऱ्याला फोन करणं, अनिल देशमुखांनी फोन करणं, सलील देशमुखांनी फोन करणं की ह्या खनिज विकास योजनेच्या फाईल देऊ नका, निधी देऊ नका, म्हणजेच नक्कीच यांना विकासाचं काही घेणं देणं नाही। भाऊ, पक्षप्रवेशही मोठ्या प्रमाणात झाले। धापेवाड्याचे सरपंच जे होते जे काँग्रेसच्या आताच निवडून आले ते आता भाजपात आलेले आहे। समीर उमप आले, रेवतकरजी आले। गाव चलो अभियान आणि महाविकास आघाडीचे लोक घेण्याचं अभियानही आहे का? असं आहे, गाव चलो अभियानामध्ये जे काही आमचे 18 मुद्दे ठरलेले आहे त्यात निश्चितपणे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला नेत्याला भेटून त्याच्या भावना जाणून घेणे। कारण आज संपूर्ण देश हा विकासाच्या दिशेने माननीय मोदीजीच्या पाठीशी उभा राहतो आहे। धापेवाड्याची गोष्ट आपण केली, तिच्या आमदाराचं वर्तन हे त्या सरपंच मॅडमला नाही पटलं, ज्या पद्धतीने ते बोलले, आणि त्यांना असं वाटलं का त्यापेक्षा जर मी भाजपच्या वतीनं भाजपच्या सोबत राहिली तर निश्चितपणे विकास होणार आहे। आज धापेवाड्यात 200 कोटी रुपयाची योजना मान्य नितीनजीने आणलेला आहे। लोकांना आता विकास पाहिजे आहे, विचारधारा पाहिजे आहे, देशाच्या संदर्भात विचार करायला लोकांनी मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे आणि म्हणून आमचे सर्व साध्य या गाव चलो अभियानामध्ये साध्य होत आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।